थंडीच्या सीझनमध्ये आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही प्रभावी, सोपे आणि प्रॅक्टिकल उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. मित्रांनो, दिवसेंदिवस थंडी खूपच वाढत चाललेली आहे. काही प्रॅक्टिकल उपाय मी दिलेले आहेत, ज्यामुळे तुम्ही सर्दी, खोकला, थकवा, पचनाचे त्रास आणि इम्युनिटी कमी होणे यापासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. या व्हिडिओमध्ये मी 10 उपाय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिलं, सकाळची सुरुवात गरम पाण्याने करा. उठल्यावर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने डायजेशन सुधारते, शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात. गळा नाजूक असेल तुमचा तर यामध्ये थोडं हळद आणि मध घालून पाणी पिऊ शकता. दुसरं, मजबूत इम्युनिटीसाठी डेली वॉर्म काढा. 1 कप गरम पाण्यामध्ये 2-3 तुळशीचे पाने, छोटा आल्याचा तुकडा, चिमूटभर हळद आणि थोडंसं जिरे घेतलं तर, जर गळा दुखत असेल तर मध हे रोज संध्याकाळी किंवा रात्री घेणे उत्तम. तिसरं, थंडीमध्ये पचन संस्था सगळ्यात कमजोर होते, त्यामुळं गटची काळजी घ्या, पचन संस्थेची काळजी घ्या. सकाळी गरम पाणी आणि लिंबू, जेवणात गाईचे तूप, दुपारी 1 कप गरम भाजीचं सूप, जास्त तळलेले पनीर, हेवी दही, थंड पेय टाळा. झोपण्यापूर्वी अजवाईन आणि कोमट पाणी घ्या. चौथं, विटॅमिन सी, विटॅमिन डी आणि झिंकवर लक्ष द्या. थंडीत शरीराची विटॅमिन ॲब्झॉर्प्शन क्षमता कमी होते, त्यामुळे दररोज जसं शक्य होईल ते फळ खा. संत्री, मोसंबी, आवळा, बदाम, काजू, डाळिंब यापैकी जे शक्य होईल ते फळ खा. सूर्यप्रकाशामध्ये 10 मिनिटे बसा. हे इम्युनिटी वाढवतात आणि सीझनल इन्फेक्शन्स टाळतात. 5वं, शरीर गरम शरणारे अन्न खा, ज्याच्यामध्ये रताळे, सूप, तांदळाची खिचडी, तूप, गूळ, लसूण, सूप हे शरीराचे हीट बॅलन्स राखतात आणि एनर्जी वाढवतात. 6वं, श्वसन संस्थेची काळजी. दररोज स्टीम इन्हेलेशन 2 ते 3 मिनिटे. नाकाला थोडंसं तूप किंवा नारळ तेल लावा. कोरड्या हवेपासून बचाव ही सिंपल सवय सर्दी आणि खोकला रोखत असते. 7वं, योग्य कपडे आणि थंडीपासून संरक्षण. कान, डोके आणि पाय उबदार ठेवणे खूप महत्त्वाचे. सॉक्स, मफलर अनिवार्य. थंडीमध्ये मोकळ्या हवा किंवा थंड टाईल्सवर बसणे टाळा. 8वं, झोप पूर्ण घ्या, 7 ते 8 तासाची. थंडीमध्ये इम्युनिटी 30% कमी होते. पुरेशी झोप घेतल्यामुळे शरीर स्वतःला रिपेअर करते, हार्मोन स्टेबल राहतात आणि सर्दीचा धोका कमी होतो. 9वं, थंड पाण्याचे सेवन कमी करा. गरम पाणी किंवा रूम टेम्परेचर पाणी घ्या. विशेषतः जेवणानंतर थंड पाणी कधीच नको, कारण पचन त्यामुळे पूर्णपणे बिघडते. आणि 10वा आणि शेवटचा फायनल ते म्हणजे दररोज 20 ते 30 मिनिटाचा हलका व्यायाम करा. सूर्यनमस्कार, योगा, ब्रिस्क वॉक, प्राणायाम यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि शरीर गरम राहते. मित्रांनो, याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसमवेत अवश्य शेअर करा. धन्यवाद.